आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। भीमदादा, आता तुम्ही बघितलंतच की तुमची ही शक्ती नारायण अस्त्राच्या समोर पुरेशी नाहीये। तरी सुद्धा तुम्हाला का लढायचंय? तुम्ही तुमची शस्त्र खाली ठेवून तर बघा काय परिणाम होतो ते। अश्वत्थामा, एक नारायण अस्त्र विफल झालं म्हणून काय झालं? हेच सगळ्यात घातक अस्त्र आहे। म्हणून अश्वत्थामा, तू परत नारायण अस्त्राचा उपयोग कर। नाही युवराज, आता मी नारायण अस्त्राचा उपयोग नाही करू शकत। तू परत ते वापरू शकत नाहीस? पण का अश्वत्थामा, का?
कारण नारायण अस्त्राचा प्रयोग केवळ एकदाच करता येतो गांधार नरेश. आणि मी परत नारायण अस्त्राला प्रकट करायचा प्रयत्न जरी केला तर हे महान अस्त्र प्रकट होऊन माझाच विनाश करेल. आणि दुसरं हे की जर पांडवांच्या जवळ या अस्त्रांचं उत्तर असेल तर या अस्त्राचा उपयोग करून काय फायदा. परंतु या अस्त्राचं उत्तर एक रहस्यच आहे. हो युवराज, हे रहस्य पिताश्रींना हे अस्त्र प्रदान करताना स्वतः श्री नारायणांनी सांगितलं होतं. आणि पिताश्रींनी मी त्यांचा पुत्र असण्याने मला हे अस्त्र दिलं होतं. आणि याच्या उत्तराचं रहस्यही सांगितलं होतं. परंतु या रहस्याची माहिती पांडवांना कशी मिळाली. युवराज, पिताश्री आणि माझ्या व्यतिरिक्त या जगात केवळ एकच व्यक्ती आहे ज्याला या रहस्याबद्दल माहिती आहे. कोण? अर्जुन? नाही, कृष्ण. कृष्ण? हो युवराज, कृष्ण. कृष्ण 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 कृष्ण. या कृष्णाने तर युद्धात भाग न घेताही कौरवांच्या नाकी 9 आणले आहेत. शस्त्र उचललं असतं तर न जाणे काय केलं असतं. निशस्त्र असूनही यांनी कौरवांच्या प्रत्येक विजयाला शेवटच्या क्षणी पराभवात बदलून टाकला आहे. जेव्हा दुर्योधन युद्धाच्या आधी कृष्णाची मदत मागायला गेला होता तेव्हा तो कृष्णाची चतुरंगिणी यादव सेना घेऊन परत आला होता. तेव्हा मला वाटलं होतं की दुर्योधनाने शस्त्र न उचलणाऱ्या कृष्णापेक्षा त्याची चतुरंगिणी यादव सेना घेऊन हुशारीचं काम केलं आहे. परंतु आता मला कळत आहे की अर्जुन किती बुद्धिमान होता की ज्याने चतुरंगिणी यादव सेनेला सोडून एकट्या कृष्णाला मागून घेतलं. दुर्योधनाला वाटलं की कृष्णाची शक्ती त्यासारख्या विशाल सेनेशिवाय शून्य असेल, म्हणून त्यांनी एकटा कृष्णाऐवजी त्यांची लाखोंची सेना निवडली. त्या मूर्खाला काय माहित होतं की एकटे श्रीकृष्णच कौरवांच्या लाखोंच्या सेनेपेक्षाही अधिक शक्तिशाली आहेत. तू योग्यच म्हणत आहेस गांधारी. कळत नाही महाराज, श्रीकृष्ण असताना दुर्योधन पांडवांशी कसा जिंकू शकेल. हो गांधारी, कृष्ण आपल्यासाठी सगळ्यात मोठी समस्या बनला आहे. परंतु आता कौरवांच्या समोर कृष्णाहूनही मोठी समस्या ही आहे की द्रोणाचार्यांच्या वधानंतर त्यांच्या जागी आता सेनापती म्हणून कोणाला निवडलं जावं. सूर्यास्त झालाय, युद्ध समाप्त करा. तुम्ही सगळे असे चेहरे पाडून का बसलाय? दृष्टद्युम्नाने त्याची प्रतिज्ञा पूर्ण केली. महाराज द्रुपदाच्या हत्येचा सूड घेतला. अश्वत्थामाच्या नारायण अस्त्राच्या प्रभावापासून पण आपण वाचलो. हा आपला विजयच आहे. मग आपण असा शोक का करतोय? केवळ गुरु द्रोणाचार्यांच्या वधामुळे? हो भीमसेन, पण आपण तर त्यांना श्रद्धांजली दिली आहे. आणि तुम्ही हे सगळं कसं काय विसरता की ते तर युद्धाच्या सुरुवातीलाच म्हणाले होते की जर तुम्हाला विजय प्राप्त करायचा असेल तर माझा वध करा.
म्हणून हीच त्यांची इच्छा होती. मग आपण त्यांचा वध करून एवढे दुःखी का आहोत? का आपण आपल्या विजयाचा आनंद मानू शकत नाही? आणि दादा, तुम्ही सगळ्यात जास्त दुःखी का दिसत आहात? यासाठी की मला अधर्म करावा लागला. गुरु द्रोणाचार्यांचा वध करण्यासाठी मला खोटं बोलावं लागलं. हे पूर्णपणे खोटं तर नव्हतं ना? पूर्णपणे खरं पण तर नव्हतं, ते अर्ध खोटं होतं. पण अर्ध खरं तर होतं. आज याच अर्ध्या सत्याने आणि अर्ध्या असत्याने आपल्याला वाचवलंय. नाहीतर गुरु द्रोणाचार्यांनी न जाणो किती जणांचा विनाश केला असता. आता आपल्याला आजचाच नाही तर उद्याचा देखील विचार करायला हवा. भीमदादा योग्यच बोलतोय. प्रणाम वासुदेव. आता आपल्याला उद्याचा विचार करायला हवा. आपल्याला उद्याची युद्धनीती बनवण्याच्या आधी हा विचार करायला हवा की आता गुरु द्रोणाचार्यांच्या जागी कौरव सेनेचा सेनापती कोण असेल. कृपाचार्यांशिवाय कौरव अजून कोणाला सेनापती बनवू शकतात? ते सगळ्यात जास्त युद्धकुशल आणि अनुभवी आहेत. म्हणून माझ्या मते कृपाचार्यांनाच सेनापती बनवलं जाईल. आज गुरु द्रोणाचार्यांचा वध झाल्याने आणि याआधी पितामह भीष्मांच्या निष्क्रिय होण्याने आपण दोन कुशल आणि महान सेनापती गमावलेले आहेत. याचं आपल्याला दुःख आहे. पण ही पांडवांसाठी गौरवाची नाही तर शर्मेची गोष्ट आहे. कारण त्यांनी आपल्याशी कपट केलेलं आहे. कपट. हो भाचेश्री, स्वतःला महापराक्रमी समजणाऱ्या पांडवांसाठी ही तर अतिशय शर्मेची गोष्ट आहे की कौरव सेनेच्या सेनापतीला हटवण्यासाठी यांना शिखंडिनी नावाची स्त्री आणि अश्वत्थामा नावाच्या हत्तीची मदत घ्यावी लागली. हो, पितामह भीष्म आणि गुरु द्रोणाचार्यांसारख्या योद्ध्यांना कपटाने हटवून पांडवांना वाटतंय की कौरवांकडे योद्ध्यांचा दुष्काळ पडलाय. पण पितामह भीष्म आणि गुरु द्रोणाचार्यांसारख्या प्राणपणाला लावणाऱ्या योद्ध्यांची इथे काहीच कमी नाहीये. परंतु यावेळी इथे प्रश्न असा आहे की एकापेक्षा एक श्रेष्ठ योद्ध्यांपैकी गुरु द्रोणाचार्यांच्या जागी कोणाला सेनापती बनवलं जावं? कृपाचार्यांना. अजून कोणाला? ते आपल्या सगळ्यात ज्येष्ठ आहेत, महान आहेत, महापराक्रमी आहेत आणि आपल्या आधीच्या दोन सेनापतींप्रमाणे कुशल योद्धेही आहेत. पण तेही त्याच रोगाची शिकार आहेत ज्या रोगाने पितामह भीष्म आणि गुरु द्रोणाचार्यांच्या पराक्रमाला निष्प्रभ केलं होतं. म्हणजे पांडव प्रेम. याच प्रेमामुळे पितामह भीष्म आणि गुरु द्रोणाचार्यांच्या शस्त्रांची धार बोथट झाली होती. हे तेच लोक आहेत ज्यांनी युद्ध सुरू व्हायच्या आधी पांडवांना आशीर्वाद दिला होता. म्हणून मी आता कुठल्याही पांडवांच्या पक्षपात्याला कौरव सेनेचा सेनापती म्हणून नेमण्याची चूक कधीच करणार नाही. आणि म्हणूनच या चर्चेत कृपाचार्यांना बोलावून त्यांना त्रास दिला नाही. पण भाच्या, तू कोण आहे? तो कोण आहे जो पांडवांशी आपले शत्रुत्व पूर्णपणे पार पाडू शकतो? तोच जो माझ्या बरोबर खरोखर मैत्री निभावतो. तोच जो माझ्या खांद्याला खांदा लावून युद्ध करतो. तोच जो माझ्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुतीही देऊ शकतो. आणि तोच जो माझ्यासाठी पांडवांचा विनाशही करू शकतो. माझा तोच मित्र अंगराज कर्ण. अंगराज कर्ण.
अंगराज कर्ण, आम्ही कौरवांचं राजचिन्ह म्हणून ही तलवार देऊन तुला कौरवांच्या सेनापती पदाचा पदभार सोपवत आहोत. कारण की मला तुझ्या बरोबरची मैत्री आणि पांडवांशी तुझं वैर दोन्ही गोष्टींवर पूर्ण विश्वास आहे. अभिनंदन मित्रा, अभिनंदन. धन्यवाद युवराज की तुम्ही मला या योग्य समजलात. मी तुम्हाला विश्वास देतो की जो विश्वास तुम्ही माझ्यावर ठेवलाय मी त्याची लाज अवश्य राखीन. सेनापतींच्या या महान परंपरेला पुढे चालवीन आणि कौरवांच्या विजयासाठी नेटाने प्रयत्न करीन. सेनापती अंगराज कर्णाचा, सेनापती अंगराज कर्णांचा, सेनापती अंगराज कर्णाचा, सेनापती अंगराज कर्णाचा, सेनापती अंगराज कर्णांचा, सेनापती अंगराज कर्णाचा. कर्ण सेनापती बनल्याच्या आनंदात कौरव सेना शंख वाजवते. याच गोष्टीची तर भीती होती. कर्णाची भीती? हो, परंतु कर्णापेक्षा जास्त कर्णाच्या भात्यात जी दिव्यास्त्र आहेत त्यांची भीती. भ्राताश्री, तुम्ही तुमच्या मनातून ही भीती काढून टाका. माझ्याकडे कर्णाच्या प्रत्येक बाणाचं, प्रत्येक अस्त्राचं उत्तर आहे. आणि पहिल्यांदा तर आपण कर्णाशी युद्ध नाही करत आहोत ना. आणि कर्णाची कसली भीती भ्राताश्री? कर्णाला आपण किती वेळा तरी पराजित केलेला आहे आणि यावेळीही आपण त्या सूत पुत्राला पराजित करू शकतो. भीमसेन, शत्रूला निर्बल समजायची चूक कधीच करू नये आणि कर्णासारख्या शत्रूला तर कधीच निर्बल समजू नये. कर्णाला आम्ही निर्बल समजत नाहीये भ्राताश्री, पण आम्हाला त्याची भीती नाहीये. माझ्या भात्यातील प्रत्येक बाण कर्णाशी युद्ध करायला उत्सुक आहे. कर्णालाही माझा सामना करायची खूप इच्छा आहे. मी या युद्धात त्या सूतपुत्राची अंतिम इच्छा पुरी करीन. हे अर्जुन, हे भीमसेन, पितामह भीष्म आणि गुरु द्रोणांना मार्गातून बाजूला करून हे समजू नका की कौरव निर्बल झाले असतील. पितामह भीष्म, गुरु द्रोणाचार्य आणि अंगराज कर्ण कौरवांचे हे 3 सेनापती भार्गव परशुरामाचे शिष्य आहेत. म्हणून कर्णाच्या सेनापती बनण्याने कौरवांची शक्ती काहीच कमी झालेली नाहीये. आता कौरव आधीपेक्षा जास्त बलशाली आणि शक्तिशाली बनले आहेत. असं म्हणून तुम्ही पितामह भीष्म आणि गुरु द्रोणाचार्य दोघांच्या शौर्याचा अपमान करताय. काय तुम्ही कर्णाला पितामह भीष्म आणि गुरु द्रोणाचार्यांपेक्षा शक्तीमध्ये प्रबळ समजता? हो हो हो, मी कर्णाला पितामह भीष्म आणि गुरु द्रोणाचार्यांहून श्रेष्ठ समजतो. कारण गुरु द्रोणाचार्य आणि पितामह भीष्म आणि कर्णामध्ये खूप मोठा फरक आहे. पितामह भीष्म आणि गुरु द्रोणाचार्यांच्या मनात आपल्यासाठी माया होती, परंतु अंगराज कर्णाच्या मनात आपल्यासाठी केवळ घृणा आहे, द्वेष आहे. हेच घृणा कर्णाला पांडवांच्या विरुद्ध पितामह भीष्म आणि गुरु द्रोणापेक्षा अधिक शक्ती देते. दुर्योधन आता कर्णाच्या पांडवांशी वैराच्या बळावर आपल्याला पराजित करू इच्छितो. जो विनाश पितामह भीष्म आणि गुरु द्रोणाचार्य करू शकले नाही, तो विनाश अंगराज कर्ण अवश्य करू शकतो. तो आपला सर्वनाश करू शकतो. म्हणून कर्णाला कोणापेक्षाही कमी समजू नका.
राजमाता, युद्धातून परतलेला गुप्तचर तुमच्या सेवेत हजर आहे. ठीक आहे, जा तू. बोला गुप्तचर, काय बातमी आहे? बातमी चांगली नाहीये राजमाता. का कुठल्या पांडवाला? नाही, तसं काहीच घडलेलं नाहीये. सगळे पांडव सुरक्षित आहेत. पण कौरवांचे सेनापती गुरु द्रोणाचार्यांचा वध झाला आहे. हे देवा, त्यांच्या आत्म्याला शांती दे. परंतु पांडवांच्या शिबिरात अशांती पसरलेली आहे. शांती असू तरी कशी शकते? आपल्याच हाताने आपल्या गुरुचा वध करून पांडव शांत तरी कसे बसू शकतात? पण आता कौरवांच्या शिबिराची काय स्थिती आहे? कौरवांच्या शिबिरात सुडाच्या ज्वाला भडकलेल्या आहेत आणि गुरु द्रोणाचार्यांचा सूड घ्यायची शपथ घेतली जातीये. पण द्रोणाचार्यांच्या जागी सेनापती कोणाला बनवलं जातंय? अंगराज कर्ण. काय? हो राजमाता. कर्णाला? हो राजमाता. राजमाता, प्रणाम राजमाता. हे प्रभू, हे सगळं काय घडतंय? हा कसला खेळ खेळतोयस तू? मला माहितीये की या नाटकाचा सूत्रधार तूच आहेस. परंतु या नाटकाचा हा कुठला अध्याय सुरू केलायस तू? भावाला भावाचा शत्रू बनवून समोरासमोर आणून उभं केलंस. 5ही पांडवांच्या समोर कर्णाला आणून उभं केलंस. आता मी काय करू? कशी थांबू या महायुद्धाला? हे अंतर्यामी, तुला चांगलंच माहितीये की माझ्या उदरातून जन्म घेणाऱ्या भावांमधल्या महायुद्धाला मी नाही थांबू शकत. नाही थांबू शकत मी. मला माहितीये की मी दोषी आहे माझ्या पुत्रांची, ज्यांना मी हेही सांगू शकत नाही की कर्ण आणि पांडव आपापसात भाऊ भाऊ आहेत. आणि सगळ्यात जास्त दोषी आहे मी कर्णाची, ज्याला मी हेही सांगू शकत नाही की मी त्याची माता आहे, त्याची अभागी माता. मी नेहमीच या खेळात पडद्याच्या मागे होते आणि तुला सुद्धा हीच विनंती करत होते की या रहस्यावर कायम आवरण घालून ठेव. हे प्रभू, अजूनही तुला हीच प्रार्थना आहे की माझी लाज राखा. मी कोणत्या तोंडाने कर्णाला सांगू की मी त्याची माता आहे? आणि हेही की मी त्याला माझ्या कौमारी अवस्थेत जन्म दिला. नाही प्रभू, नाही. एक आई आपल्या पुत्रासमोर इतकी निर्लज्ज कशी होऊ शकते? कशी इतकी निर्लज्ज होऊ शकते?
नको प्रभू नको, मला या दुविधामध्ये नका टाकू. मला पडद्याच्या मागेच राहू द्या. पण कर्णाला इतकं तरी सांगा की पांडव त्याचे भाऊ आहेत, ज्यांनी कर्णाच्या हातून त्याच्या भावांच्या हत्येचा अधर्म घडणार नाही. हे प्रभू, तुम्ही तर धर्माची रक्षा करायलाच आला आहात ना, मग तुमच्या धर्माची रक्षा करणार नाही? कर्णाला हे सांगणार नाही की पांडव त्याचे भाऊ आहेत. कर्णाच्या हातून त्याच्या भावांच्या हत्येचा अधर्म होऊ देऊ नका प्रभू. कर्णाला थांबवा, कर्णाला हा अधर्म करण्यापासून थांबवा. थांबवा कर्णाला, कर्णाला हा अधर्म करण्यापासून थांबवा. थांबवा. कदाचित अर्जुनाकडे कर्णाच्या प्रत्येक बाणाचं आणि प्रत्येक अस्त्राचं उत्तर असेल, परंतु कर्णाकडे इंद्राने दिलेली जी अमोघ शक्ती आहे त्याचं उत्तर आहे का अर्जुनाकडे? नाही युवराज, अर्जुनाकडे इंद्राने दिलेल्या या अमोघ शक्तीचं काहीच उत्तर नाही आहे. कारण ज्या कोणावरही या शक्तीचा प्रयोग होईल त्याचा वध अनिवार्य आहे. मी अजून या शक्तीचा प्रयोग केला नाही, कारण मी या शक्तीवर अर्जुनाचंच नाव लिहिलं आहे. अर्जुनाचं. उद्या मी सर्वात आधी अर्जुनाशी युद्ध करीन आणि आपल्या अमोघ शक्तीचा प्रयोग करून माझ्या परमशत्रू अर्जुनाचा वध करेन. हे तुला माझं वचन आहे मित्रा, वचन आहे. अर्जुनाचा वध केल्यावर मी बाकी चारही पांडवांना माझ्या अस्त्रांच्या प्रभावाने बंदी बनवून तुझ्या समोर घेऊन येईन किंवा त्यांनाही परलोकात धाडून देईन. मित्र दुर्योधन, मी उद्याच हे युद्ध समाप्त करेन. उद्याच आणि उद्याच पांडवांचा विनाश करून टाकेन, संपूर्ण विनाश. आता बघतो की कोण थांबवतं मला, कोण थांबवतं मला. हा वासुदेव, वासुदेव, तुम्ही आणि इथे? हो कर्णा, मी तुलाच भेटायला आलोय. मला भेटायला? पांडवांनी परत तुम्हाला शांतीचा प्रस्ताव घेऊन पाठवला आहे का? शांतीचा नाही, मित्रतेचा प्रस्ताव घेऊन आलोय माझ्याकडून. परंतु तुम्ही चुकीच्या छावणीत आला आहात. ही शत्रूची छावणी आहे. कर्णा, युद्धाच्या नियमांप्रमाणे सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत कोणीच कोणाचा शत्रू नाहीये. म्हणून सूर्योदयापर्यंत आपण शत्रुता विसरून मित्रतेच्या गोष्टी केल्या तर? अर्थात तुम्ही सूर्य अस्ताला गेल्यावर रात्रीच्या अंधारात मित्रतेचा प्रस्ताव घेऊन आला आहात. कर्णा, मित्रता कुठलं पाप नाहीये की ज्याला कुठल्या अंधाराची गरज पडेल, आणि तशीही अंधाराला उजेडाची आवश्यकता असतेच. म्हणून या रात्रीच्या अंधाराला आपल्या मैत्रीचा प्रकाश मिळाला तर यात वाईट काय आहे?
जोवर युद्ध समाप्त होत नाही तोवर शत्रूशी मैत्री होऊ शकत नाही आणि शस्त्र संधीही होऊ शकत नाही. म्हणूनच मी हे युद्ध समाप्त करायची एक योजना आणली आहे. नाही केशव, आता योजनांची वेळ नाही राहिली. युद्ध सुरू झालं आहे आणि या युद्धाला आता मध्ये कोणीच थांबवू शकत नाही. एक पुरुष आहे जो थांबवू शकतो हे, आणि जर त्याला वाटलं तर लगेच संपवू शकतो हे. कोण आहे तो? तू. मी? हो कर्णा, तू. ते कसं? कर्णा, भीष्म पितामह या युद्धात तराजू सारखे होते, ज्यांनी दोन्ही पारड्यांना एक सारखं बरोबर ठेवलं होतं. तरीही ते कौरव सैन्याचे आधारस्तंभ होते. पण आता जेव्हा युद्धभूमीत भीष्म नाहीयेत तेव्हा आधारस्तंभ कोण असेल तुला माहितीये? पितामह भीष्मांनंतर तुझ्या आधाराशिवाय हे युद्ध सुरू ठेवण्याबद्दल दुर्योधन विचारही करू शकत नाही. आणि म्हणून हे युद्ध आणि या युद्धाचे परिणाम म्हणून होणाऱ्या भीषण संहाराला थांबवायची शक्ती केवळ तुझ्यामध्ये आहे. हो कर्णा, आणि यासाठी तुझ्याकडे दोन विकल्प आहेत. एक हा की तू या युद्धात सहभागी होण्याला काहीही करून नकार दे, आणि दुसरा हा की मी पांडवांच्या बाजूने युद्ध करू. अगदी बरोबर. वासुदेव, तुमचा मेंदू तर ठीक आहे ना? मी तर केवळ विनोदाने हे म्हटलं होतं. मग तुम्ही असा कसा विचार केलात की मी कौरवांना सोडून पांडव सेनेत येईन? मी असा विचार यासाठी केला की तू एक खरा वीर आहेस, आणि एक खरा वीर कधी अधर्माची साथ देत नाही. जो खरा वीर असतो तो नेहमी धर्माच्या बाजूने लढतो. म्हणून मला विश्वास आहे की तू सुद्धा पांडवांच्या बाजूने लढशील, कारण धर्म पांडवांच्या पक्षात आहे. वाह वासुदेव वाह! तुम्ही धर्माचं नाव घेऊन एका मित्राला दुसऱ्या मित्राशी विद्रोह करायला सांगत आहात. कर्णा, तू अधर्मींची साथ देतोयस. तू तुझ्या मार्गावरून भरकटला आहेस. म्हणून मी तुला केवळ धर्माचा मार्ग दाखवतोय. चांगला धर्माचा मार्ग दाखवत आहात वासुदेव. एका मित्राच्या पाठीत सुरा भुसकायला सांगत आहात. एक गोष्ट सांगा वासुदेव, जेव्हा तुम्ही स्वयं अर्जुनाची साथ देऊन तुमची मैत्री पाळत आहात, तर मला माझी मैत्री पाळण्यापासून का थांबवत आहात? केवळ धर्मासाठी. धर्म मैत्रीपेक्षा मोठा असतो कर्ण. परंतु माझ्यासाठी मित्रताच परमधर्म आहे, आणि कुठलाच धर्म मित्रतेहून मोठा नाही मधुसूदन. मी तो दिवस कसा विसरू शकतो जेव्हा सगळ्यांनी मला सूत पुत्र म्हणून हिणवून माझ्यापासून नजरा फिरवल्या होत्या आणि मी एकटा पडलो होतो. तेव्हा याच दुर्योधनाने माझा हात धरला होता. मला अंग देशाचा राजा बनवून माझा मान वाढवला होता, माझी प्रतिष्ठा वाढवली. आणि तुम्ही मला सांगत आहात की मी माझ्या मित्राची साथ सोडू? अशा मैत्रीसाठी मी धर्माचाही त्याग करू शकतो. याचा अर्थ असा की तू तुझ्या मैत्रीसाठी तुझ्या मातेचाही बळी देऊ शकतोस. माता? या युद्धाच्या गोष्टी करता करता तुम्ही माझ्या मातेवर कसे काय आलात? कदाचित तुम्हाला माहित आहे की माझी माता माझी दुखरी बाजू आहे. केशव, आपण युद्धभूमीवर उभे आहोत, म्हणूनच युद्धाच्या काहीही गोष्टी करा, परंतु माझ्या मातेला यात ओढू नका. तुझ्या मातेचा संबंधही या युद्धाशीच आहे, म्हणून मला तुला अंधारात ठेवायचं नाही. जे रहस्य जाणून घेण्यासाठी तू आयुष्यभर भटकत राहिलास आणि खूप प्रयत्न करूनही जाणून घेऊ शकला नाहीस, ते रहस्य आज मी तुला सांगणार आहे. परंतु मी विश्वास कसा ठेवू की तुम्ही जे सांगाल ते सत्यच असेल? तुम्ही
पांडवांच्या हितासाठी खोटही बोलू शकतात केशव. मग हेही खोट आहे की तू सूर्यपुत्र आहेस? आणि हेही खोट आहे का की तुझ्या मातेने तुझा जन्म होताच तुला नदीत सोडून दिलं होतं? तर तुम्हाला सगळं माहित आहे. हो. परंतु माझ्या मातेचा संबंध या युद्धाशी कसा काय? हे तर तुला तेव्हाच कळेल जेव्हा तुला तुझ्या मातेचं नाव समजेल. सांग, तुला तुझ्या मातेचं नाव जाणून घ्यायचंय? अवश्य जाणून घ्यायचं आहे केशव, अवश्य जाणून घ्यायचं आहे. परंतु तू तर तुझ्या मातेची घृणा करतोस ना? हो हो, हे सत्य आहे की मी माझ्या मातेची घृणा करत होतो, कारण त्यांनी मला जन्म देताच माझा त्याग केला होता. परंतु जेव्हा पिताश्रींनी मला सांगितलं की त्या तसं करायला विवश होत्या, तेव्हा माझी ही घृणा आपोआपच कमी व्हायला लागली. कदाचित तिला माहित नसेल की या क्षणी मी कुठे आहे. त्यांना माहिती आहे. माहित आहे? कोण आहेत त्या? सांग ना केशव, काय नाव आहे त्यांचं? तुला तुझ्या मातेचं नाव ऐकवणार नाही. का नाही ऐकू शकणार? शुद्ध हरपेल तुझी तिचं नाव ऐकताच. माझं हृदय इतकं कोमल नाही केशव. विचार कर, मैत्री आणि शत्रुत्वाची सगळी नातीच बदलून जातील. या महायुद्धाची परिभाषाच बदलून जाईल तुझ्यासाठी. युद्धाची परिभाषा बदलेल? अशा तऱ्हेने रहस्यमय गोष्टी सांगून तुम्ही मला अजून त्रस्त का करत आहात? माझ्या व्याकुलतेला अजून वाढवू नका. सांगा ना, काय नाव आहे माझ्या मातेचं? सांगा ना. ठीक आहे, जर तुझ्यात ऐकायची हिम्मत असेल तर ऐक. हो, सांगा ना. तुझ्या मातेचं नाव आहे. थांबलात का वासुदेव? सांगा ना माझ्या मातेचं नाव. कुंती. कुंती? अरे सूतपुत्र, ज्या प्रकारे यज्ञाच्या अग्नीजवळ कुठलाही अपवित्र माणूस येऊ शकत नाही, त्या प्रकारे तू पण कुठल्याही राज्याचा उपभोग घ्यायच्या योग्यतेचा नाहीयेस. बरं झालं तुझ्या पित्याने येऊन तुला वाचवलं. आता जा आणि घोड्याचा लगाम धरून रथ चालव. अरे जरा तुझ्या मित्राला तरी विचार की तो अधिरथाचा पुत्र आहे का अजून कोणाचा? मी अजून कोणाचाही पुत्र नाही आहे राजकुमार भीम. मी यांचाच पुत्र आहे, यांचाच, एका सारथ्याचा. कर्णा, मी तुला आधीच सांगितलं होतं की तुझ्या मातेचं नाव ऐकताच तुझी शुद्ध हरपेल. मैत्री आणि शत्रुत्वाची सगळी नातीच बदलतील. या युद्धाची परिभाषाच बदलेल तुझ्यासाठी. आता मात्र तुला लक्षात आलंच असेल की तुझ्या मातेचं नाव तुला सांगणं का आवश्यक झालं होतं.
तू कौंतेय आहेस, तू पांडव आहेस आणि पाचही पांडव तुझे भाऊ आहेत। हे सत्य नाही आहे केशव, हे सत्य नाही आहे। हे सगळं तुम्ही यासाठी सांगत आहात की तुमची इच्छा आहे की मी पांडवांशी युद्ध करू नये। अगदी बरोबर, कारण माझी इच्छा नाहीये की नात्यांना रक्ताचा रंग यावा। भावाच्या रक्तानी तुझे हात रंगावे। परंतु हे सत्य कसं काय असू शकतं? जर महाराणी कुंती माझ्या माता असतील तर त्या नेहमी माझ्या जवळ असूनही माझ्यापासून दूर का राहिल्या? का नाही मला सांगितलं की पांडव माझे भाऊ आहेत? माझ्या पूर्ण आयुष्याला त्यांच्या मायेपासून वंचित का ठेवलं? प्रत्येक वेळी मला दुःखात बघूनही त्या गप्प का बसल्या? भरल्या दरबारात सूत पुत्र म्हणून मला जेव्हा हिणवलं जात होतं त्यावेळी तर त्याही तिथे बसल्या होत्या। त्यावेळी का गप्प बसल्या होत्या त्या? का नाही सगळ्यांच्या समोर हे रहस्य उलगडलं की मी सूत पुत्र नसून त्यांचा स्वतःचा मुलगा आहे, पांडव आहे मी, पांडव। केशवा, जर मी त्यांचा पुत्र असतो तर त्या अशा प्रकारे गप्प बसल्या नसत्या। का आपल्या मनावर दगड ठेवून पाषाणाची मूर्ती बनून राहिल्या? सांगा ना केशव, का? या प्रश्नाचं उत्तर मी तुला देऊ शकत नाही। उत्तर तुम्ही यासाठी देऊ शकत नाहीत कारण यात काही सत्य नाहीये। हे सगळं खोटं आहे केशव। केशव, मला वाटत होतं की तुम्ही मला पांडवांच्या बाजूने वळवून माझ्या शक्तीचा फायदा घ्यायला आला आहात, परंतु तुम्ही माझ्या शक्तीचा नाही तर माझ्या दुबळेपणाचा फायदा घ्यायला आला आहात। माझ्या दुबळेपणाचा फायदा। माझी माता माझा दुबळेपणा आहे असं नका करू मधुसूदन। अजूनही सांगा की हे सगळं खोटं आहे, हे सगळं खोटं आहे। हे सत्य आहे की तू कुंतीचाच पुत्र आहेस। आजपर्यंत त्यांनी सगळ्यांसमोर तुला का स्वीकारलं नाही या प्रश्नाचं उत्तर द्यायची आज्ञा मला माझी सभ्यता देत नाही। तुझ्या या प्रश्नाचं उत्तर कदाचित तुझी माता तुला देऊ शकते। मी तुला हे सगळं यासाठी सांगितलं की या युद्धात होणाऱ्या विनाशाला मला थांबवायचं होतं। हेच माझं कर्तव्य होतं। मला माहिती आहे की तुला माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल, पण मला हेही माहिती आहे की तुझा आत्माच तुला या सत्याशी ओळख करून देईल। हो,